हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी तुमच्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपण कुठल्या प्रश्नांना किती वेळ द्यायचा आहे त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. अगोदरच्या व्हिडिओमध्ये कोणता प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा, वस्तुनिष्ठ प्रश्न कोणत्या पेजवर आला पाहिजे, सेपरेट पेज का एका पेजमध्ये दोन बसलं पाहिजे, याच्यावरती व्हिडिओ ऑलरेडी अपलोड झालाय. तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्याल. सो हा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना आहे. हा जो PDF तुम्हाला बॅक साईडला दिसतोय हा DA2 अकॅडमीचा नाहीये, हा एका स्टुडंटने सेंड केलेला आहे. सो याच्यामधली जे काही इन्फॉर्मेशन असेल ते तुम्हाला सांगावीशी वाटली किंवा इम्पॉर्टंट असल्यामुळं ते याच्याबद्दल व्हिडिओ करत आहे. जो कोणाचा हा PDF असेल त्यांना मनापासून आभार, धन्यवाद. चला तर स्टार्ट करूया. आता हे बॅक साईडला बघू शकता, गट निहाय गुण विभागणी दिलेलं आहे. याच्याबद्दल अगोदरच डिस्कस केलं की कोणता चॅप्टर किती मार्क्सला असणार आहे. ओके, ते तुम्हाला माहिती आहे. डबल आता त्या गोष्टीवर आपण येऊ नये. आता परीक्षा जवळ येत आहे, थोडस आपल्याला फास्ट घ्यावं लागेल. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी डायरेक्टली मी इथे खालीच येते. पहिला जो प्रश्न असतो आपला तो वस्तुनिष्ठ प्रश्न असतो. एकूण कोणतेही 4 प्रश्न दिलेले असतात. या 10 पैकी कुठलेही 4 येतात. तर या प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे, तर इथे बघू शकता तुम्ही असेल, अ ला 5 गुण असतात, ब ला 5 गुण असतात, क ला 5. हे माहिती आहे. टोटल वस्तुनिष्ठ प्रश्न 20 मार्क्स साठी असतो. तर अ ला टोटल 5 गुण, एका ऑब्जेक्टिव्हला 1 मिनिट द्यायचं आहे. असे टोटल 20 मिनिटं तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी द्यायचे आहेत. इथपर्यंत क्लिअर आहे? समजलं? साधं सिंपल आहे. याच्यामध्ये डीप एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही. एका प्रश्नाला एक ऑब्जेक्टिव्ह असेल तर त्याला 1 मिनिट द्यायचं आहे. ठीक आहे, असे 20 मिनिटं तुमच्या वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये जातील. त्याच्यानंतर सेकंड जो प्रश्न असेल आपला, खालील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा. इथे बघू शकता प्रश्न दुसरा काय आहे, खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. एकूण किती दिलेल्या असतात? 6 संज्ञा दिलेल्या असतात. त्यापैकी कोणतेही 4 संज्ञा आपल्याला लिहायचे असतात. ते त्यांचं आन्सर आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं. इथपर्यंत आपल्याला माहितीये. तर 4 संज्ञा लिहिणं आवश्यक असतं, कंपल्सरी असतं. प्रत्येक संज्ञेसाठी किती गुण असतात? 2 गुण असतात. तर त्या संज्ञेसाठी वेळ किती द्यायचा आहे? 4 संज्ञा लिहायचे, एका संज्ञेसाठी तुम्हाला एकूण 5 मिनिटं वेळ द्यायचे आहेत. एका संज्ञेसाठी किती? प्रत्येक संज्ञेसाठी 5 मिनिटं वेळ द्यायचे. असे 4 लिहायचे, म्हणजे किती मिनिटं झाले? 20 मिनिटे तुमचे संज्ञा संकल्पना स्पष्ट करा याच्यावरती द्यायचे आहेत. आता मॅडम तुम्ही हे सांगताय बट हे का सांगत नाहीये, तर हे ऑलरेडी याच्यावरती व्हिडिओ झालेला आहे. कसा लिहायचा काय नाही डिस्कस केलो. ठीक आहे, समजलं? संज्ञा संकल्पनासाठी सुद्धा 20 मिनिटं द्यायची आहेत. आता इथे दिलेलं आहे, मी 2 पद्धतीने सांगितलं होतं संज्ञा संकल्पना स्पष्ट करा. मी म्हटलं होतं की एकाच पेजवर 2 संज्ञा लिहू शकता किंवा सेपरेट पेजवर एक संज्ञा तुम्ही स्पष्ट करू शकता. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? पुढे जाऊया. प्रश्न तिसरा आहे, खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. हा आपला प्रश्न तिसरा असणार आहे. एकूण 3 घटना येतील, त्यापैकी 2 घटना आपल्याला सोडवायचे असतील. किती? 2. तर 2 घटना सोडवायचे, एकूण गुण असतील 6, म्हणजेच प्रत्येकास 3 गुण असतील, एकास 3 गुण. ठीक आहे, तर याच्यासाठी किती वेळ दिला पाहिजे? सेम, एक घटना किंवा परिस्थिती असेल, एक सॉल्व्ह करायचं असेल तर एकाला तुम्हाला द्यावे लागतील 10 मिनिटे. आपल्याला किती सोडवायचे? 2 सोडवायचे, म्हणून झाले टोटल 20 मिनिटे वेळ या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागेल. 20 वस्तुनिष्ठ प्रश्नाचे 20, संज्ञा संकल्पनाचे 20 आणि त्याच्यानंतर हे आहे घटना किंवा परिस्थितीचे सोडून आपले मत लिहा, याचे 20 मिनिटं. किती झाले? 60 मिनिटे, 1 तास या ठिकाणी तुमचा गेलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आता हे कसं सॉल्व्ह करायचं? घटना परिस्थिती कंपल्सरी प्रत्येकी सेपरेट एका पेजवर, या पेजवर 1 आणि दुसऱ्या पेजवर दुसरं आलं पाहिजे. सेपरेट पेजवर तुम्हाला सॉल्व्ह करायचं. खाली कितीही जागा उरू द्या, पण सेपरेट पेज त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर प्रश्न चौथा असेल आपला, बघा प्रश्न चौथा असेल,
खालील फरक स्पष्ट करा. महत्वाचा खालील फरक स्पष्ट करा. एकूण किती 4 फरक दिलेले असतात, त्यापैकी आपल्याला 3 फरक स्पष्ट करायचे आहेत. किती फरक स्पष्ट करायचे? 3. तर कंपल्सरी 3 फरक स्पष्ट करायचे, तर एका फरक स्पष्ट करासाठी किती गुण असतील? 4 गुण असतील. एक फरक स्पष्ट केला तर तुम्हाला 4 मार्क मिळतील. ठीक आहे, तर टोटल किती झाले? 12 गुण झाले. आता फरक स्पष्ट करासाठी किती वेळ दिला पाहिजे? एका फरक स्पष्ट करासाठी तुम्हाला 8 मिनिटे द्यावी लागतील. म्हणजे 4 मुद्दे लिहायचे असतात. मी 5 लिहा म्हणले, तुम्ही 4 लिहिलात तरी प्रत्येका मुद्द्यास 2 मिनिटं, प्रत्येका मुद्द्यास 2 मिनिटं, अर्थ लिहिलात 2 मिनिटं, कार्यक्षेत्र लिहिलात 2 मिनिटं, असे टोटल तुम्हाला एका फरक स्पष्ट करासाठी एकूण 8 मिनिटं वेळ द्यावं लागतं. असे तुम्हाला 3 सॉल्व्ह करायचे, म्हणून एकूण किती वेळ द्यावा लागेल तुम्हाला? 25 मिनिटे द्यावे लागतील. फक्त आणि फक्त फरक स्पष्ट करा यासाठी. इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली होतं, ते कंपल्सरी सगळ्यांना फॉलो करायचे. ती म्हणजे कोणती असेल तर ती, तुम्हाला जे फरक स्पष्ट करा कॉन्फिडन्स असेल की बाबा मला हे याचा फरक स्पष्ट करायला येऊ शकतं, मी डोळे झाकून लिहू शकतो, तेच तुम्हाला आधी लिहायचं आहे. जे तुम्हाला येत नाही ते आधी लिहिलं तर इम्प्रेशन डाऊन जातं. सो अगोदर तुम्हाला जे येतं तेच आधी सॉल्व्ह कराल. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? आता तुम्हाला येतं याचा अर्थ प्रश्न पहिल्याच्या जागी प्रश्न 8व्यापासून शेवटचा प्रश्न स्टार्ट केला तर तसं करायचं नाही. वस्तुनिष्ठ प्रश्न आधीच लिहून काढले पाहिजे, हे बोलतीये मी फरक स्पष्ट करा संबंधित. ओके, आता ते कसं लिहायचं सांगितले. आधी असं एका साइडला मुद्दे लिहिण्याऐवजी तुम्ही सेंटर मध्ये मुद्दे लिहिलात तर बेटर राहील. त्याच्या ते तसं केल्याने तुमचं 1.5 पेज त्या ठिकाणी भरेल, थोडंसं जास्त लिहिल्यासारखं सुद्धा वाटेल. नेक्स्ट आहे प्रश्न 5वा. कोणता आहे? खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न 5वा कोणता आहे? खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. एकूण 3 प्रश्न विचारले जातात, त्यापैकी आपल्याला 2 सोडवायचे आहेत. एका प्रश्नासाठी एकूण 4 गुण असतील, असे आपल्याला एकूण गुण 8 मिळतील. 2 सोडवलं तर 8 मिळतील. तर याला किती वेळ द्यायचा आहे? 8 गुण मिळतील. एका प्रश्नासाठी तुम्हाला मिळतील 10 मिनिटे. एका प्रश्नासाठी किती मिळतील तुम्हाला? 10 मिनिटे. मग 2 लिहिलात तर याला सुद्धा 10 मिनिटं, मग 2 लिहिला तर तुम्हाला टोटल मिळतील 20 मिनिटे. तुम्हाला या प्रश्नासाठी वेळ द्यावा लागल. ठीक आहे, किती? 4 मार्क्सचा जर प्रश्न आला तर 2 सोडवायचे असतात, एकूण 20 मिनिटं त्या प्रश्नासाठी सेपरेट तुम्हाला द्यावे लागतात. ते पण सेम थोडं अर्थ लिहायचं. अर्थ मध्ये डेफिनेशन लिहिलं तर अजिबात हरकत नाही. अर्थ तुम्ही 3 ते 4 किंवा 4 ते 5 ओळीचं लिहिलात तरी सफिशियंट आहे. डायरेक्टली मुद्दे लिहायला स्टार्ट करायचे. टोटल 5 किंवा 4 मुद्दे त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत. आता इथे तुम्ही साईडला बघू शकता कशा प्रकारे तुम्हाला 4 मार्क्स साठी विचारल्या जातात, कोणते कोणते प्रश्न येऊ शकतात. तर पहिला आहे फेडरिक टेलर यांची शास्त्रीय व्यवस्थापनाची कोणतेही 4 तत्वे लिहायचे आहेत. 4 तत्वे त्या ठिकाणी तुम्ही स्पष्ट करू शकता, पण अर्थ स्टार्टिंगला मात्र लिहायला विसरू नका. आणि जेही मुद्दा असेल त्याच्या खाली अंडरलाईन करायला सुद्धा विसरायचं नाही. हे सुद्धा महत्वाचा पॉइंट आहे. अंडरलाईन करायला सुद्धा विसरायचं नाही. अशा पद्धतीचे तुम्हाला 4 मार्क्स साठी प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. पुढे जाऊया. प्रश्न 6वा आहे आता आपला. खालील विधाने सकारण स्पष्ट करा. प्रश्न 6वा काय आहे? खालील विधाने सकारण स्पष्ट करा. 4 विचारलेले असतात, त्याच्यापैकी कोणते आपल्याला किती सोडवायचे आहेत? कोणतेही 2 त्या ठिकाणी आपल्याला सोडवायचे आहेत. ठीक आहे, एका प्रश्नासाठी किंवा एका सकारण स्पष्ट करासाठी 4 गुण असतील. टोटल 8 गुण त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील. आता सकारण स्पष्ट करा यासाठी किती वेळ द्यायचा आहे? तर तुम्हाला एका सकारण स्पष्ट करासाठी 10 मिनिटे द्यायचे. त्यामध्ये तुम्ही 5.5 कारण लिहिणं, 5 सकारण लिहिणं कंपल्सरी आहे. 4 लिहिलात तरी चालेल, कारण एका सकारणला 1 गुण आहे. बट एक एक्स्ट्रा मध्ये आपल्याला कसंही 10 मिनिटे वेळ आपण लिहू शकतो. थोडासा वेळ देऊन, एफर्ट्स देऊन 1 पॉइंट एक्स्ट्रा तुम्हाला लिहायचा आहे. 1 चुकला तर 1 बरोबर येईल. असे तुम्हाला 2 लिहायचे, म्हणून
20 मिनिटे वेळ हे तुम्हाला सकारण स्पष्ट करायला द्यायचं आहे. ठीक आहे. सकारण स्पष्ट करा हे तुम्ही सेपरेट पेज वरती सुद्धा लिहू शकता. आता सकारण स्पष्ट करा कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे याच्याबद्दल व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक दिलेली असेल आणि त्याचबरोबर तो व्हिडिओ तुम्ही सर्च केलात तरी तुम्हाला भेटून जाईल. ओके. नेक्स्ट आहे अँड लास्ट आहे, अतिशय महत्वाचा आहे, खालील प्रश्न सोडवा. लास्ट 8 मार्कचा गुण असेल. सॉरी लास्ट नाही आहे, प्रश्न 7वा आहे. खालील प्रश्न सोडवा. एकूण 3 प्रश्न दिलेले आहेत, त्याच्यापैकी कोणतेही 2 सॉल्व्ह करायचे. जसं स्ट्रक्चर प्रश्न 5व्याचा राहील त्याचप्रमाणे प्रश्न 7व्याचा सेम राहील, फक्त डिफरन्स राहील की 1 मुद्दा वाढेल आणि 1 मार्क सुद्धा वाढेल. तर 2 प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. एका प्रश्नासाठी किती गुण असतील? 5, म्हणजे टोटल एकूण 10 गुण त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. तर आता प्रश्न 7व्यासाठी किती वेळ द्यायचा आहे? प्रश्न 7व्यासाठी 10 मिनिटं, सेम जसं प्रश्न 5व्यामध्ये एका प्रश्नासाठी 10 मिनिटं द्यायचं होतं त्याचप्रमाणे इथे सुद्धा एका प्रश्नासाठी 10 मिनिटं वेळ द्यायचा आहे. टोटल घ्याल तुम्ही यासाठी 20 मिनिटं. टोटल किती घ्याल यासाठी? 20 मिनिटं. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? प्रश्न 5व्यामध्ये तुम्हाला 4 मुद्दे स्पष्ट करायचे, प्रश्न 7व्यामध्ये तुम्हाला 5 मुद्दे स्पष्ट करायचे. तिथेही अर्थ लिहायचा, इथेही अर्थ लिहिणं कंपल्सरी आहे आणि जे काही मुद्दे लिहितात त्याच्या खाली अंडरलाईन करणं सुद्धा कंपल्सरी असेल. ओके. लास्ट असेल, आता लास्ट असेल, तेव्हा लास्ट म्हणले होते. प्रश्न 8वा, खालील प्रश्नांचे उत्तर सविस्तर लिहा. दीर्घोत्तरी प्रश्न, अतिशय मन लावून विचार करून वेळ देऊन लिहावा लागणारा हा प्रश्न असेल. 2 प्रश्न दिलेले असतात, त्यातील एक आपल्याला कंपल्सरी सॉल्व्ह करायचं असतं. एक प्रश्न 8 मार्कासाठी असेल. ओके. तर या प्रश्नासाठी तुम्हाला एकूण द्यायचा आहे वेळ 25 मिनिटं. या प्रश्नासाठी किती वेळ द्यायचा? एकूण तुम्हाला 25 मिनिटं. जर तुम्ही थोडंसं हँडरायटिंग फास्ट असेल, चांगली असेल, तर या प्रश्नासाठी तुम्ही जास्त वेळ सुद्धा देऊ शकतो. 30 मिनिटे तुम्ही दिलात या प्रश्नासाठी तर कंपल्सरी तुम्हाला 8 पैकी 8 मार्क्स तुमचे कुठेच जाणार नाहीत. आता हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा याच्याबद्दल थोडक्यात सांगते, कारण हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. फर्स्ट पेज म्हणजे स्टार्टिंगला नाही बरं का, हा प्रश्न स्टार्ट झाला की त्या पेजवर तुम्ही प्रस्तावना आणि व्याख्या आली पाहिजे. त्याच्या मागच्या पेजवर कंपल्सरी तुम्हाला एक छोटासा डायग्राम किंवा माइंड मॅप म्हणू शकता ते काढायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पॉइंट्स लिहायला स्टार्ट करायचे. एका पेजवर 3 पॉइंट्स आले तरी सफिशियंट आहे. ठीक आहे. प्रत्येक पॉइंट्स खाली अंडरलाईन करणं, त्या पॉइंटला हायलाइट करणं हे आवश्यक आहे. याला विसरायचं नाहीये. बार बार त्याच गोष्टी सांगते, कारण याच छोट्या गोष्टी असतात जे आपले मार्क्स घालवत असतात. ठीक आहे. या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. आता तुम्ही काय करायचंय, यानुसार हे जे टाइम मी सांगितले त्यानुसार एकदा, दोनदा, तीनदा तुम्ही क्वेश्चन पेपर चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करून बघायचा आहे. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाईल. परीक्षेमध्ये एक्झाम सेंटरमध्ये किंवा एक्झाम हॉलमध्ये तुम्ही गोंधळून जाणार नाही. एखादा प्रश्न नाही आला तर स्किप करायचं, पुढे जायचं. स्किप करायचं म्हणजे सोडून टाकायचं नाही. शेवटी त्या प्रश्नाला तुम्हाला वेळ द्यावा लागेल. जर त्याला घेऊन बसला तर टाइम मॅनेजमेंट होणार नाही, थोडंसं खालीवर होईल, मग तुम्ही गोंधळून जाल. ओके. माइंड शांत ठेवून आपल्याला घरी आधी तुम्ही सगळ्यांनी टाइम लावून हे सॉल्व्ह करणं खूप अतिशय गरजेचं आहे. आपल्याला एक्झाम किंवा हॉलमध्ये वॉच कंपल्सरी असते, वॉच चालते. सो कंपल्सरी नसतं, वॉच अलाउड असतं. सो आपण घरी सुद्धा वॉचची सवय ठेवायची. वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणलं की 20 मिनिटांमध्येच झालं पाहिजे. जर नाही झालं तर फास्ट लिहिण्याचा प्रयत्न करायचा. वस्तुनिष्ठ प्रश्न 15 मिनिटांमध्ये सुद्धा होऊ शकतं, कारण त्या ठिकाणी आपण जास्त वेळ देत नाही. डायरेक्टली आन्सर लिहायचं असतं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, चॅनेलला सबस्क्राईब करायचंय. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टेक केअर, स्टे कनेक्टेड.